दर शुक्रवारी प्रत्येकाने सायकलवर किंवा काही जणांना सायकलवर शक्य नसेल तर पायी किंवा एकत्रितरित्या एका वाहनाने सगळ्यांनी यायचं आणि पेट्रोल आणि डिझेल बचत करायचं आहे. माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला आम्ही दर शुक्रवारी या पद्धतीने रिस्पॉन्स द्यायचं ठरवलेलं आहे आणि ग्रीन सिटीकडे त्याची वाटचाल करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कसा रिस्पॉन्स मिळतोय? कर्मचारी सगळे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद आहे आणि सगळे कर्मचारी त्या दृष्टीने पावले उचलत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि सर्व सन्माननीय अधिकारी यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री यांच्या एका नवीन उपक्रमाला, जो की मिशन लाईफ आहे, ज्यामध्ये इंधन बचतीचा संदेश दिला गेला आहे, याला प्रतिसाद देत आम्ही दर शुक्रवारी नो व्हेइकल डे हा साजरा करणार आहोत. त्या पद्धतीने आम्ही समाजाच्या कल्याणासाठी, राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आम्ही सर्वांनी मिळून सर्वांसाठी एकत्रित टाकायचं ठरवलेलं आहे. त्या अनुषंगाने आज पहिला शुक्रवार होता. शासकीय कर्मचारी आपली वाहने घरीच ठेवून पब्लिक ट्रान्सपोर्ट, अनेक कर्मचारी आपल्या आसपास असलेल्या सहकार्याला एकाच वाहनावर घेऊन त्याच्या वाहनातील इंधन वाचवत होते, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत होते. अनेक कर्मचारी, अनेक अधिकारी सायकल आणि पायी चालून आलेले आहेत. नमस्कार, मी सुरेश आगाव, ऑफिस अहिल्यानगर, जिल्हाधिकारी साहेबांकडे स्पेस सहाय्यक म्हणून काम करतो. आज कर्मचारी संघटनेने जे काही आवाहन केलं होतं, आज देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आवाहन केलं की पेट्रोल आणि डिझेल वाचवा म्हणून, त्यासाठी आमच्या संघटनेने आवाहन केलं होतं की आज हरित शुक्रवार म्हणजे नो व्हेकल डे म्हणून पाळला जावा. मी त्या विभागीय लघुलेखक संघटनेचा नाशिक विभागाचा अध्यक्ष आहे. आमच्या संघटने